शरद पवारांकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही। राष्ट्रवादी एसपी काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या चर्चांना खासदार सुप्रिया सुळेंकडून पूर्णविराम। अर्थखातं फडणवीसांकडे ठेवणं यातच शहाणपण आहे। सध्या अर्थखातं सांभाळणारे असा एकही नेता नाही। खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान। जळगाव विधान परिषदेचा तिढा सुटला। शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंचा अखेर भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा। एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर रेश्मा काळेंची माघार। अमरावती विधान परिषदेत काँग्रेस समोरचा पेच कायम। उमेदवार हर्षजित देशमुख अजूनही रुग्णालयातच। काँग्रेस वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची शक्यता। नाशिकमध्ये महायुतीतील नाराजी नाट्य कायम। राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर नरेंद्र दराडेंवर नाराज। 5 वर्षात कुठलंही काम केलं नसल्याचा आरोप। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्वतः भीमाशंकर मंदिर बांधकामाची पाहणी। भीमाशंकर मंदिराच्या नव्या सभा मंडपाचं काम अंतिम टप्प्यात। 15 जूनपासून मंदिर दर्शनासाठी खुलं होणार। भिवंडीत पीएनजी गॅसची पाईपलाईन फुटली। वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। गॅस पुरवठा बंद करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात। वाशिमला वादळी वाऱ्याचा फटका। आसेगाव कोयाळी मार्गावरचे झाड कोसळलं। मार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद। स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेचा अखेर माफीनामा। माझा खूप मोठी चूक झाली। भविष्यात असं घडणार नाही म्हणत मागितली माफी।